कोल्हापूरनंतर जिल्ह्यात कोणतं महत्त्वाचं ठिकाण असेल तर ते म्हणजे इचलकरंजी शहर. या इचलकरंजी नगर परिषदेचे रूपांतर आता महापालिकेत झालं असून इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. यामुळे शहरात राजकीय वातावरण तापू लागलंय. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महानगरपालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक रंगण्याची चिन्हे असून नवीन वर्षातच नवीन महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फैसला होणार आहे. 2021 साली इचलकरंजी नगरपालिका विसर्जित होऊन महानगरपालिका अस्तित्वात आली. मधल्या कोरोना काळानंतर निवडणुका झाल्याच नाहीत. त्यामुळे 4 वर्षापासून महापालिका निवडणूक कधी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. आता निवडणूक जाहीर झाल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय. राजकीयदृष्ट्या इचलकरंजी महानगरपालिका महत्त्वाची असून या महानगरपालिकेवर वर्चस्व राखण्यासाठी राजकीय पक्षांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महायुती पूर्ण शक्तीनिशी निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडी महायुतीला टक्कर देण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. सध्या भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये इनकमिंग वाढला आहे. पहिल्याच निवडणुकीत महापालिकेवर वर्चस्व निर्माण करून पहिला महापौर देण्याचा मान मिळवण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडूनही केला जाणार आहे. आता इचलकरंजीची पहिली महानगरपालिका कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.